अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे. विमान अपघातावर खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय. जमिनीवर पडण्याआधीच विमानाचा स्फोट. विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सोनवणेंची मागणी. अजितदादांच्या विमान अपघातात जे कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते अत्यंत चुकीचं. विमान अपघातावरून सुरू असलेल्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी कडून चौकशी. प्रवासाचं नियोजन कुणी कसं केलं यावरून चौकशी. 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत जाणून घेतली माहिती. संभाजीनगरच्या महापौर पदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर. जंजाळ यांच्या नावाच्या घोषणेमुळे मंत्री संजय शिरसाट नाराज. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी. ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंडियाल. भाजपच्या विनायक कोंडियाल यांची बिनविरोध निवड. शिवसेना एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड. कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम. भाजपच्या रूपाराणी निकम यांना 46 मतं तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतं. पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या रवी लांडगे यांची बिनविरोध निवड. पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांची घोषणा तर भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड. मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी उद्या भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा, पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडे लक्ष. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीसाठी दोन्ही राष्ट्रवादी देणार भाजपाला पाठिंबा. निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला केलेला कडाडून विरोध, परंतु आता बहुमताचा आकडा वाढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थन देणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.